तर दुसरीकडे संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरती आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते नाशिकमध्ये बैठक घेणार आहेत। नाशिकच्या जागेसाठी संजय राऊत यांनी तयारी सुरू केली आहे। तर खासदार संजय राऊत मंगळवारपासून 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी नाशिकमध्ये ते बैठक सुद्धा घेणार आहेत। तसेच भारत जोडो न्याय यात्रेत आणि नाशिक जिल्ह्यातील चांदवडमध्ये होणाऱ्या राहुल गांधी यांच्या सभेत सहभागी होण्याची शक्यता आहे। संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरती असणार आहेत। नाशिकची जागा शिवसेना उद्धव ठाकरे यांच्याकडे जाण्याची शक्यता असल्यानं संजय राऊत हे तयारीचा आढावा सुद्धा या ठिकाणी घेणार आहेत। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्या सोबत जोडलेत। किरण, संजय राऊत यांचा नाशिक दौरा आहे। नाशिकची जागा ठाकरे गटाकडे जाण्याची शक्यता आहे। त्याचा आढावा घेण्याची संजय राऊत आढावा घेण्यासाठी नाशिकमध्ये येत आहेत। खरं तर जगदीश, आजपासून खासदार संजय राऊत हे 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत। आज त्यांच्या ग्रामीण भागामध्ये काही कार्यक्रम आहेत आणि उद्या नाशिकमध्ये नाशिक लोकसभा संदर्भात ते विविध बैठका घेणार असल्याची माहिती आहे। कारण महाविकास आघाडीमध्ये नाशिकची जी जागा आहे ते उद्धव ठाकरे गटाकडे जाईल अशा पद्धतीचा एक अंदाज आहे आणि त्याच अनुषंगाने संजय राऊत जे आहेत उद्या नाशिक या लोकसभा मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने प्रचार करायचं, कुठले मुद्दे घेऊन लोकांसमोर जायचं, अशा वेगवेगळ्या ज्या बैठका आहेत ते घेणार असल्याची माहिती आहे। आणि परवा दिवशी जो भारत जोडो न्याय यात्रा आज महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे नंदुरबार मधून, ते 14 तारखेला चांदवडमध्ये ती येणार आहे आणि इथे राहुल गांधींची जाहीर सभा सुद्धा पार पडणार आहे आणि त्याच कार्यक्रमामध्ये संजय राऊत हे सहभागी होतील अशा पद्धतीचं माहिती आहे। असं एक दौरा त्यांचा संपूर्णपणे असणार आहे। आपल्याला माहिती आहे की ते उद्या शरद पवार सुद्धा नाशिकमध्ये आहेत, त्यांचं निफाडमध्ये कार्यक्रम आहे आणि महाविकास आघाडीचे जे नेते असतील शरद पवार, संजय राऊत हे एकूणच राहुल गांधीच्या भारत जी जोडो न्याय यात्रेमध्ये सहभागी होतील अशा पद्धतीचा एक संपूर्ण कार्यक्रम आहे। आजपासून संजय राऊत हे नाशिक दौऱ्यावरती आहेत। 3 दिवस त्यांचा दौरा आहे। आज ग्रामीण भागामध्ये आहेत आणि उद्या लोकसभा संदर्भात महत्त्वाच्या बैठका घेणार आहेत। त्यामुळे या बैठकीत नेमकं संजय राऊत काय मार्गदर्शन करतात कार्यकर्त्यांना, पदाधिकारी, नेत्यांना, हे आपल्याला बघणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र किरण, काही दिवसांपूर्वी आपण बघितलं मनसेचा मेळावा सुद्धा नाशिकमध्ये झाला होता। महायुतीकडून सुद्धा नाशिक जागा मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू आहेत आणि महाविकास आघाडीकडून संजय राऊत यांचा हा दौरा आहे। नाशिक सध्या खूप महत्त्वाचं डेस्टिनेशन बनले राजकारणाच्या दृष्टीने। अगदी बरोबर आहे। महाविकास आघाडी असेल, महायुती असेल, या सगळ्याच नेत्यांनी नाशिक या लोकसभा मतदारसंघावरती लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अगदीच काही दिवसांपूर्वी मनसेचं जो 18वा वर्धापन दिन आहे ते नाशिकमध्ये पार पडलं होतं। आपल्याला माहिती त्याआधी उद्धव ठाकरेंचा एक राज्यस्तरीय अधिवेशन आहे ते सुद्धा नाशिकमध्ये पार पडलेलं होतं। नाशिक लोकसभा मतदारसंघावरती प्रत्येकांनीच एक लक्ष केंद्रित केल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। अद्याप नाशिक लोकसभा मतदारसंघावरती निर्णय झालेला नाहीये। आपण नाशिकसह उत्तर महाराष्ट्र बघितलं तर 8 लोकसभा मतदारसंघ आहेत। त्यामुळे हे 8 लोकसभा मतदारसंघ आपल्या पक्षाकडे एक मिळावा अशा पद्धतीची रणनीती वेगवेगळे पक्ष आखताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्याच सगळ्या ज्या अनुषंगाने नाशिकवरती लक्ष केंद्रित करण्यात आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवरती संजय राऊत सुद्धा आजपासून 3 दिवसीय नाशिक दौऱ्यावरती आहेत आणि उद्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार हे सुद्धा नाशिकमध्ये आहेत। त्यांचं निफाडमध्ये जो जे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाच्या निफाडमध्ये त्यांचा एक शेतकरी मेळावा पार पडणार आहे। खरं तर तोही अत्यंत महत्वाचा एकूणच कार्यक्रम असणार आहे। त्यामुळे असे वेगवेगळ्या नेत्यांचे जे दौरे आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वाढल्याचं बघायला मिळतं।